हॅलो फ्रेंड्स, लाडकी बहीण योजना या बाबतीतची एक अपडेट आहे। या अपडेटमध्ये असं आहे की बऱ्याचशा ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांना हप्ता जो आहे मार्च आणि एप्रिलचा तो मिळालेला नाही आहे। आणि आज मे महिन्याची जवळपास उद्या 13 तारीख येईल, तरीसुद्धा मे महिन्याचा पण हप्ता अजून आलेला नाही आहे। आता तो कधी येईल याची वाट पाहायची आहे। आणि सरकार प्रत्येक हप्ता द्यायला एक थोडा दिवस डिले करतं आणि त्या डिलेमध्ये सुद्धा बरेचसे दिवस निघून जातात। हे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल। आता अदिती तटकरे मॅडम ह्यांचं काय म्हणणं आहे की ह्यांचं असं म्हणणं आहे की कुठलाही अर्ज जो आहे ना तो बाद केला गेला नाही आहे। तो अर्ज जो आहे ना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणताच अर्ज बाद करण्यात आला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। केवळ वयाचे व उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणे, नावावर वाहन नोंदणी असणे, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणे किंवा मुदतवाढीतील KYC न करणे या कारणांमुळे जो अर्जदारांचा लाभ आहे तो आत्ता स्थगित करण्यात आला आहे। आता हे वाक्य जरी बघायला किंवा बोलायला एका वाक्यात असेल हे सगळं म्हणणं त्यांचं, तरीसुद्धा याच्यामध्ये तुम्ही बघा ना 5 अटी एका याच्यात टाकल्यात। उत्पन्नाचं, वयाचं, वाहन असणे, KYC न करणे। म्हणजे जर तुम्ही इतक्या निकषांमधनं आता तो जर अर्ज घेणार असाल तर ऑब्व्हियसली तो अर्ज कुठे ना कुठे जाऊन बाद होणार, कुठल्या ना कुठल्या तरी निकषामध्ये अडकणारच आहे। आता दुसरा प्रश्न असा आहे की ITR भरणाऱ्यांचे सुद्धा अर्ज बाद केलेले आहे। काही लोक ITR भरतात परंतु त्यांचं उत्पन्न तेवढं नसतं, पण ITR काही कारणास्तव त्यांना भरावा लागतो, त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे। दुसरी गोष्ट की उत्पन्न हे समजा उत्पन्नाच्या निकषांमध्ये बसत नाही, पण तरीसुद्धा खूप लोकांना इतकं उत्पन्न नाही आहे। आजच्या महागाईच्या काळामध्ये आपलं जर उत्पन्न बघितलं तर ते इतकं नाही आहे। आज इतकी महागाई वाढली आहे तर सरकारने हे जे आहे ना त्वरित ज्यांचे हप्ते बंद केलेले आहेत, ज्यांना या योजनेतून ज्यांचा लाभ बंद केला आहे, सरकारने याच्यावर खरंच पुनर्विचार केला पाहिजे आणि ही योजना आहे तशी पहिल्यासारखी सुरू केली पाहिजे। खरंच ज्यांच्या नावावरती 4 चाकी आहेत किंवा त्यांना व्यवस्थित आहे, काही लोकांना आहे खरंच बाबा की पेन्शन आहे नवऱ्याला, तरीसुद्धा त्या बाईला लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो मिळतोय, अशा महिलांचे बंद करा ना तुम्ही। परंतु काही अशा महिला आहेत की ज्यांच्या हातावर पोट आहेत, जरी एखाद्या निकषामध्ये ती महिला नसेल बसत तरीसुद्धा अशा महिलांचा विचार करणं हे सरकारचं कर्तव्य आहे, कारण महिला सक्षमीकरण करणं हे या योजनेचा उद्देश आहे। त्यामुळे महिलांना सक्षमीकरण करायचं हे सरकारचं काम आहे। तुम्ही अंगणवाडी सेविका तिथं पाठवली पाहिजे, अनेक काही गोष्टी पाठवल्या पाहिजेत आणि मग त्या व्यक्तीचं खरंच कंडिशन काय आहे ती तुम्ही बघितली पाहिजे आणि त्यानुसार जे आहे ते लाडकी बहिणीचे पैसे दिले पाहिजेत। आता याच्यातनं ह्यांच्या ह्या स्टेटमेंटमधनं एवढंच कळतं आहे की सरकारला लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या बाद करायच्या आहेत, त्यांना जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो द्यायचा नाही आहे आणि त्यांना बऱ्यापैकी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या कमी करायच्यात आणि नावापुरतीच ही योजना जी आहे ती चालू ठेवायची आहे। त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, सरकारने याच्यामध्ये कुठलाच ऑप्शन ठेवला नाही आहे की आपण जेणेकरून त्या ऑप्शन थ्रू जाऊ शकतो। सगळे मार्ग हे बंद केलेले आहे। एकतर्फी हा निर्णय आहे की सरकार कुठलं नोटिफिकेशन हेही देत नाही आहे की ह्या गोष्टीमुळे तुमचा अर्ज बाद झाला आहे किंवा काहीच नाही। आपलं जर नाव त्या योजनेमध्ये, कारण काही अनेक अशा महिला आहेत की ज्या खरंच खूप गरीब आहेत आणि त्यांना अशा योजनेची अत्यंत गरज आहे, परंतु त्यांचा पण लाभ बंद झाला आहे ना, आता मदतीची हाक कुणाकडं मागावं हेच त्यांना कळत नाही आहे। तर तुमच्या इकडं पण अशा महिला असतील तर त्यांनी खरंच काय केलं आहे हे व्हिडिओमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा ह्या लाडकी बहीण योजनेबद्दल तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की सांगा। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा। थँक्यू।